नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर. 27 ऑक्टोबर रोजी अमित शाह मुंबई दौऱ्यावर. सह्याद्री अतिथीगृहावर घेणार सर्वपक्षीय बैठक. राज्यातील कृषी सेवा केंद्र चालक 1 दिवसांचा संप पाळणार. कृषी विभागाच्या ऑनलाईन प्रणाली विरोधात व्यापाऱ्यांमध्ये मोठी नाराजी. भंडारा गोंदियामध्ये भाजपा स्वबळावर लढणार. भाजप आमदार परिणय फुके यांची घोषणा. पंढरपुरातील विठ्ठल मंदिर 24 तास खुलं राहणार. कार्तिकी एकादशी निमित्त मंदिर खुलं राहणार. पुणे महापालिका आरक्षणाची नियमावली जाहीर. आरक्षण सोडतीची तारीख अद्यापही अनिश्चित. पालिका निवडणुकीनंतर शिंदेचा पक्ष भाजपामध्ये विलीन होणार. खासदार संजय राऊत यांचा मोठा दावा. महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे गटच काँग्रेसमध्ये विलीन होईल. भाजपाचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा दावा. संजय राऊत यांनी घेतली शरद पवारांची भेट. 1 नोव्हेंबरच्या मोर्चा संदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती. जैन बोर्डिंग प्रकरणी आज जैन संघटनांची महत्त्वाची बैठक. माजी खासदार राजू शेट्टी बैठकीला उपस्थित राहणार. भाजपाच्या काळात नागरिकांचा भ्रमनिरास झाला. पिंपरी चिंचवड महापालिकेत पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता येईल. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा दावा. अण्णा बनसोडे यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. भाजपा आमदार उमा खापरे यांची अण्णा बनसोडेंवर टीका. यवतमाळमध्ये आज शिवसेनेचे शिवसंकल्प शिबिर. एकनाथ शिंदे करणार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन. महिलांना संरक्षण देण्याची वेळ येते तेव्हा मुख्यमंत्री हात वर करतात. खासदार प्रणिती शिंदे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका. फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवा. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची मागणी. गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदार पंकजा मुंडेस माजी मंत्री महादेव जानकर यांचं वक्तव्य. तुर्तास येथेच थांबूयात. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.